नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या श्रावण स्पेशल भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. म्हणजे ऑफिसमधून येताना आपल्याला वाटेत रस्त्यावर पावभाज्याच्या गाड्या दिसतात, वडापावच्या गाड्या दिसतात, भेळपुरीच्या गाड्या दिसतात, चायनीजच्या गाड्या दिसतात. आपण त्यांच्याकडे मनावर दगड ठेवून दुर्लक्ष करतो. नाही, मला हे खायचं नाहीये, हे आज मला खायचं नाहीये असं म्हणत म्हणत आपण पुढे येतो आणि वळतो आणि वळणावर पाणीपुरीची गाडी जी असते ती आपला घात करते. बरोबर की नाही? असंच असतं. चाट सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. म्हणजे घात करणार नाही म्हणत आहे, पण एक चांगला प्रकार आहे. पण हे म्हणजे हे चटपटीत चाट उपवासाला चालतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे उपवासाचे म्हणजे वेगळ्या लागणारे म्हणजे वेगळ्या टेस्टचे चाट आज दाखवण्यासाठी मी निशाला इथे खास आमंत्रण दिलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. निशा, मनापासून स्वागत. आणि तुमचंही मनापासून स्वागत. ह्या निशाच्या मातोश्री आहेत. मला तुमचं नाव सांगा. निर्मला निकम. निर्मला निकम. आणि निशा भगवते. निशा भगवते. आत्ताच तिचं लग्न झालेलं आहे. दोघींचंही मी मनापासून स्वागत करतो. बरं, तुम्ही राहायला कुठे? मी जुईनगरला. जुईनगर. आणि निशा, तू आता कुठे राहिला? बोरिवली. बोरिवली. म्हणजे जरा अलीकडे आलीस का ग? बर, पलीकडे गेले. हो, पलीकडे, या बाजूने त्या बाजूला गेले. बरं, तू काय करतेस? मी सिव्हिल इंजिनियर आहे. बरं, म्हणजे तू स्वतंत्र व्यवसाय आहे का तू कोणाशी अटॅच आहेस? मी रिलायन्स साठी काम करते. अच्छा, रिलायन्स साठी काम करते. आपण काय करता? मी गोवंडीच्या ज्ञानसंपदा हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून 25 वर्ष झाली कार्यरत आहे. बरं, आज आमच्या खवय्याने तुम्ही काय दाखवणार उपवासाचं? शेवपुरी. शेवपुरी उपवासाची? हो. बर, शेवपुरी उपवासाची दाखवणार तू? बर, ओके. आणि आपण काय दाखवणार? मी पॅटीस दाखवणार आहे. उपवासाचं पिठाचं उपवास. राजगिऱ्याचे पॅटीस. फराळी पॅटीस. ओके. पहिल्यांदा तू दाखवणार का तुम्ही दाखवणार? तुम्ही दाखवणार. ही दाखवणार आहे. ओके, ये. निशा, मला सांग, आजचा आपला पहिला पदार्थ कुठला आहे? शेवपुरी उपवासाची. उपवासाची शेवपुरी. ओके, मला त्याचं साहित्य सांगतेस का? काय काय? उपवासाची शेवपुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी राजगिरा पीठ, 1 वाटी दही, बटाट्याची शेव, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली काकडी, मीठ, लिंबू, चिंचेचा कोळ, जिरं, तूप, खजूर, साखर, बडीशेप पावडर, सुंठ पावडर, लाल तिखट आणि जिरेपूड. कृती: प्रथम राजगिरा पीठ, मीठ, जिरं आणि पाणी हे मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं आणि या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. पॅन मध्ये तूप गरम करून त्यात जिरा उकडून मॅश केलेला बटाटा आणि मीठ घालून तो परतून घ्यावा. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, साखर आणि मीठ एकत्र वाटून हिरवी चटणी तयार करावी आणि वाफवलेला खजूर, चिंच, सुंठ पावडर, लाल तिखट आणि मीठ एकत्र वाटून गोड चटणी तयार करावी. प्लेट मध्ये राजगिऱ्याच्या पुऱ्या घेऊन त्यावर बटाट्याचं मिश्रण, हिरवी चटणी, गोड चटणी, बारीक चिरलेली काकडी, बटाट्याची शेव आणि डाळिंबाचे दाणे घालून शेवपुरी सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी दाखवण्यासाठी निशाची मम्मी इथे आलेली आहे. तुमचं इथे स्वागत. बरं, आता तुम्ही काय दाखवणार आहात? मी आज फराळी पॅटीस दाखवणार आहे. बर, फराळी पॅटीस. त्या फराळी पॅटीसचं मला साहित्य सांगता का? काय काय जरा? हो. फराळी पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी भाजलेला साबुदाणा, 1 वाटी भाजलेले वरी तांदूळ, 2 वाटी राजगिरा पीठ, 2 उकडलेले बटाटे, तूप, दही, डेसिकेटेड कोकोनट, ड्रायफ्रुट्स आणि गुलकंदाचं तयार मिश्रण, मध, मीठ, जिरेपूड आणि साखर. कृती: प्रथम भाजलेले साबुदाणे, वरी तांदूळ आणि राजगिरा पीठ एकत्र वाटून उपवासाची भाजणी तयार करावी. उपवासाची भाजणी, उकडलेले बटाटे, जिरेपूड आणि मीठ हे मिश्रण एकत्र मळून घ्यावं. गुलकंद आणि ड्रायफ्रुट्स आणि सुक्या खोबऱ्याचा किस हे मिश्रण एकजीव करून सारण तयार करावं. भाजणीच्या पिठाच्या पारीमध्ये गुलकंदाचं सारण स्टफ करून पॅटीस तयार करावेत आणि राजगिरा पिठामध्ये घोळवून ते तुपावर शालो फ्राय करून घ्यावेत. तुम्ही आता जरा खा आणि मला सांगा, म्हणजे तुमच्या लेकीने केले ते योग्य केले आणि तुमच्या मातोश्रीने मम्मीने केले ते योग्य केले की नाही? अप्रतिम. अप्रतिम आहे. शेवपुरी माझा वीक पॉइंटच आहे, त्यामुळे शेवपुरी अतिशय छान झालेली, मला आवडली. ती कशीही झाली तरी तुम्हाला आवडते असं नाहीये. ही खूपच, आणि उपवासाची म्हणून खास. रसिको, मला खात्री आहे तुम्हाला आजचे हे पदार्थ आवडले असणारच. पण नुसते आवडून म्हणजे बघण्यात मजा नाही, करण्यात मजा आहे, होय की नाही? तर करायला घ्या. आपण पुन्हा भेटू ह्याच वेळी, ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.